कष्टकऱ्यांवर मोठी शोककळा पसरलेली आहे. जे गोरगरीब लोक आहेत, जे गोरगरिबांसाठी ज्या माणसाने कर्तृत्व केलं, ज्या माणसाने गोरगरिबांची भूक भागवली, तो माणूस आजच्या दिवशीच आपल्यातून नाहीसा झाला होता, हरपला होता. आणि त्या माणसाला आज सुद्धा आठवण काढावी आणि कुठेतरी त्या माणसाबद्दल सुद्धा लोकांना माहिती मिळाली गेली पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. आणि तो माणूस नेमका कोण आहे, कष्टकऱ्यावर महाराष्ट्रावर एवढी मोठी शोककळा का पसरली आपण म्हणतोय, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण समजावून घ्यायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध महत्वाचे माहिती तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, जो व्यक्तीचा फोटो तुम्ही थंबनेलवर पाहिला असेल, त्या व्यक्तीचं नाव आहे बाबा आढाव. हे बाबा आढाव 1970च्या दशकामध्ये हमाल पंचायत समिती म्हणून पुणे येथे काम करत होते. पुण्यामध्ये 1972 मध्ये ज्यावेळेस आपल्याकडे दुष्काळ पडला होता, त्यावेळेस पुणे या ठिकाणी गावाकडून शहराकडे जाणाऱ्या लोकांचा हा लोंडाची लोंढा गेला होता. भरपूर लोक शहराकडे गेले होते. ते कशामुळे गेले होते, तर फक्त आपल्याला काम मिळावं, 2 टायमाची व्यवस्थित खायला भाकरी मिळावी आणि कुठेतरी आपल्याला काहीतरी चांगलं राहायला जीवन मिळावं म्हणून गेले होते. मात्र हे लोक तिथे गेले. हे लोक तिथे गेल्यानंतर कष्ट करायचे, दिवसभर काम करायचे, मात्र एक वेळचं जेवणही त्यांना मिळायचं नाही. काही काही लोकांना कुठेतरी मागून आणायचं, काहीतरी मिळायचं थोडंफार, आणि त्या ठिकाणी ते लोक झोपायचे संध्याकाळी. मात्र त्या ठिकाणी हमाल पंचायत समितीमध्ये एक माणूस काम करत होता आणि त्या माणसाचं नाव म्हणजे बाबा आढाव. आता या बाबा आढावांच्या लक्षात ही गोष्ट आली की गावाकडून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपली माणसं आलेली आहेत, लोक आलेले आहेत आणि त्यांना खाण्यासाठी पिण्यासाठी कुठलीही भाकर मिळत नाही, पाणी मिळत नाही. त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी व्यवस्था करायची आहे त्यांच्या लोकांसाठी, त्या लोकांसाठी त्यांची भूक भागवायची, जे दिवसभर कष्ट करतात, मरमर मारतात आपल्या परिवारासाठी असो, आपल्या स्वतःच्या जगण्यासाठी असो, त्यांना मात्र खायला मिळत नाही. अशा लोकांसाठी बाबा आढावांनी काम करायचं ठरवलं. मग आता ते काम करायला निघाले. मग काम तर करायचंय, पण त्यांना भरपूर अडचणी आल्या त्यावेळेस. जरी ते असले कुठेही करत असले तरी सुद्धा स्वस्तामध्ये भाकरी चालू कराव्या लागल्या होत्या, स्वस्तामध्ये त्यांना जेवण द्यावं लागलं होतं. अगदी आता सुद्धा 30 रुपयाला त्या ठिकाणी जेवण मिळते. म्हणजे त्या ठिकाणी विचार करा त्यावेळेस किती स्वस्त असेल आणि त्या लोकांना किती परवडत असेल. ज्यांच्याकडे पैसे नव्हते ते थाळी घ्यायला, ते थाळी सुरू केली होती, जेवण थाळी त्यांनी. ज्यांच्याकडे रुपयाही नव्हता त्यांना सुद्धा त्यांनी नगावर दिलं होतं. तुम्हाला एक चपाती घ्यायची, तुम्ही एवढे पैसे द्या, एका चपातीचे एवढे पैसे. तुम्हाला भाजी घ्यायची, भाजीचे एवढे पैसे. अशा प्रकारचं नगावर सुद्धा तिथं भाजी पोळी विकली गेली आणि हजारो लाखो करोडो कष्टकऱ्यांचा जे आहे ते भूक भागवण्याचं काम त्या ठिकाणी हमाल कष्टाची भाकरी या शाखेतून झालं, जे की पुण्याच्या भवानी पेठमध्ये आता सुद्धा स्थित आहे. आता सुद्धा तिथं 30 रुपयाला जेवण मिळते, फुल जेवण. अगदीच अजून कुठेही आपण नाश्ता सुद्धा 30 रुपयाला आता करू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मात्र त्या ठिकाणी 30 रुपयाला जेवण मिळते. आणि हा जो आवाज बनलेला आहे ते म्हणजे बाबा आढाव आहेत. या बाबा आढावांना स्मरण करण्याची कुठेतरी गरज आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवला गेला. 8 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला होता आणि कुठेतरी महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचा एक आवाज हरपला होता. आणि ज्या कष्टकऱ्यांची त्यांनी भूक भागवली त्या कष्टकऱ्यांना कुठेतरी हे दुःखच आहे. जे लाखो करोडोंचे लोक जे होते तिथे गेले होते, त्यांची भूक भागवणं, त्यांचं पुण्य कमवणं हीच त्यांची खरी पुण्याई होती. आणि आज जो आपण व्हिडिओ त्यांच्याबद्दल जी चर्चा करतोय त्यात त्यांच्या पुण्याईमुळे चर्चा होते. आणि कुठेतरी चांगल्या माणसांची नावे ही पाठीमागे निघतात हे आपण ऐकलं होतं, आणि आपण ऐकलं होतं किंवा आपण आता सुद्धा काढत असतो. तसेच नाव बाबा आढाव यांचं सुद्धा स्मरणात आणि इतिहासात त्यांची नोंद आहे. त्याच्यामुळे ही नोंद अशीच राहील आणि लोकांच्या स्मरणामध्ये ते सतत बाबा आढाव राहतील, ही सुद्धा आपण इच्छा करूयात. आणि जी काही त्यांची शाखा आहे ती शाखा अशीच चालत राहो, वेगवेगळ्या त्यांच्या शाखा निर्माण हो. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे काही स्वप्न होतं की कष्टकऱ्यांची भूक भागवायचं, ते कष्टकऱ्यांची भूक त्यांनी भागवली गेली पाहिजे. आणि कष्टकऱ्यांची भूक भागवताना मात्र त्यांना सुद्धा स्मरण लोकांनी केलं पाहिजे. ज्या माणसानं हे पुण्याचं काम केलं, ज्या माणसानं आपली भूक भागवली, त्या माणसाला स्मरण करणं नक्कीच गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा. बाबा आढाव यांच्याबद्दल तुमचे 2 शब्द नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.